नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मराठी व्याकरणातील लिंग प्रकार या घटकावरील काही प्रश्न जे नमुना प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात असे वेगवेगळे 4 प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे कसे आणि योग्य उत्तर शोधायचं कसं हे आपण शिकणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंग आणि लिंगाचे प्रकार शिकलो, त्याचे सर्वनाम शिकलो आणि ओळखायचं कसं हे सुद्धा शिकलो। आज आपण या 4 प्रश्नाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेत येणारे नमुना प्रश्न कसे असतात आणि ते सोडवायचे कसे हे आपण शिकणार आहोत। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी पुल्लिंगी असलेला शब्द ओळखून योग्य पर्याय निवडा। म्हणजे 4 पर्यायापैकी एक नाम हे पुल्लिंगी नाम आहे ते आपल्याला ओळखायचे आहे। आता बघा, पहिला पर्याय आहे भाषण। त्याला तो, ती, ते तिन्ही सर्वनाम लावले तर ते भाषण म्हणजे नपुंसकलिंगी आहे। त्याच्यानंतर प्रसंग, तो, ती, ते लावल्यानंतर प्रसंग या नामाचं लिंग आहे पुल्लिंग, कारण तो प्रसंग। त्याच्यानंतर नाटक, ते नाटक, प्रतिज्ञा, ती प्रतिज्ञा, म्हणजे योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, पुल्लिंगी नाम प्रसंग हा शब्द आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2, लिंग प्रकारानुसार भिन्न लिंग असणारा उत्तराचा योग्य पर्याय शोधा। 2 वेळा प्रश्न वाचला पाहिजे आणि पर्याय सुद्धा 2 वेळा वाचले पाहिजेत। लिंग प्रकारानुसार भिन्न लिंग असणारा उत्तराचा योग्य पर्याय शोधा। आता 4 पर्यायापैकी 3 पर्याय हे एकाच लिंगाचे असतील आणि 1 पर्याय मात्र भिन्न लिंगाचा आहे। आता पहिला पर्याय बघा, दिवाबत्ती, ती दिवाबत्ती, गोळाबेरीज, ती गोळाबेरीज, पाऊस पाणी, ते पाऊस पाणी किंवा तो पाऊस पाणी, आणि शेती भाती, ती शेती भाती। म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे, हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि हा सुद्धा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे भिन्न लिंग पर्याय क्रमांक 3। आता बघा प्रश्न तिसरा, पुढीलपैकी नपुंसकलिंगी असलेले नाम शोधून उत्तराचा पर्याय रंगवा। 4 पर्यायापैकी 1 पर्याय नपुंसकलिंगी आहे आणि ते योग्य उत्तर असलेला पर्याय आपल्याला शोधायचा। 4 पर्याय आहेत, आई, लेकरू, बहीण, भाऊ। आई, तिन्ही सर्वनाम लावल्यानंतर ती आई, लेकरू, ते लेकरू, बहीण, ती बहीण, भाऊ, तो भाऊ। आता नपुंसकलिंगी नाम, नपुंसकलिंगी शब्द ओळखण्यासाठी योग्य सर्वनाम आहे ते, म्हणजे लेकरू या शब्दाला आपण ते सर्वनाम लावलं तर अगदी बरोबर वाटतं ते, म्हणून योग्य नपुंसकलिंगी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर शेवटचा प्रश्न बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा प्रकारचे उपयोजनात्मक प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्याच्यामध्ये थोडा पण फसण्याची शक्यता असते। प्रश्न बघा, लग्न मंडपात सर्व पाहुणे उपस्थित होते। या वाक्यामध्ये पाहुणे या शब्दाच्या खाली रेष ओढली आणि प्रश्न काय विचारलेला आहे, अधोरेखित नामाचे लिंग ओळखा। परत एकदा प्रश्न असतो, लग्न मंडपात सर्व पाहुणे उपस्थित होते, अधोरेखित नामाचे लिंग ओळखा। अधोरेखित नाम आहे पाहुणे। आता पाहुणे या नामाकडे जर आपण बघितलं, त्याला तिन्ही सर्वनाम जर लावले, तो पाहुणे, ती पाहुणे, ते पाहुणे, म्हणजे पाहुणे या शब्दाचं लिंग आपल्याला नपुंसकलिंग वाटतं, परंतु ते उत्तर नाही। पर्यायामध्ये आहे नपुंसकलिंग पण ते उत्तर नाही, कारण अनेक वचनी शब्द जर असेल, अनेक वचनी नाम जर असेल तर त्याचं लिंग ओळखताना तो, ती, ते सर्वनाम डायरेक्ट लावायचे नाहीत। मग करायचं काय, तर पाहुणे या शब्दाचा एक वचन करायचं। पाहुणे हे अनेक वचन आहे, मग याचं एक वचन कसं होईल, पाहुणा हा शब्द एक वचन काय होईल, पाहुणा। मग पाहुणा या शब्दाचं लिंग ओळखण्यासाठी आता सर्वनाम लावा, तो पाहुणा, ती पाहुणा, ते पाहुणा। तर योग्य उत्तर आहे पुल्लिंग, तो पाहुणा, म्हणजे उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1। आता पाहुणेला जर तो, ती, ते लावलं तर नपुंसकलिंगी वाटतं, म्हणून लिंग ओळखण्याचा एक नियम काल आपण घेतला होता, तो लक्षात ठेवला पाहिजे की अनेक वचनी नामाचे लिंग ओळखताना सर्वप्रथम त्याचं एक वचन करायचं
आणि एकवचनाचं जे लिंग असतं तेच अनेक वचनाचं लिंग असतं. हा नियम खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानुसार असे जे थोडे उपयोजनात्मक प्रश्न असतात ते सोडवायचे. तर आज आपण 4 वेगवेगळे प्रश्न शोधले, सोडवले आणि अशाच प्रकारचे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात आणि ते प्रश्न सोडवताना काळजी घ्यायची आपल्याला. बघा, आज आपण लिंगाचे प्रकारमधील 4 प्रश्न सोडवले. काल आपण याचाच व्हिडिओ पाहिला होता अगोदरचा, लिंग ओळखायचं कसं, आणि आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव आपण या प्रश्नाच्या माध्यमातून घेतला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.